संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीडीआरच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की कोरटकरनंच इंद्रजित सावंत यांना फोन केले होते। दरम्यान कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा जो दावा केलाय तो देखील खोटा असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरनं शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय। कारण कोल्हापूर नंतर आता नागपुरात सुद्धा कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालाय। सकल मराठा संघटनांकडून कोरटकरच्या अटकेची मागणी केली जाते। तर प्रशांत कोरटकर अद्यापही फरार आहे, तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। अशातच कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या टीमकडून त्याचा शोध घेतला जातोय। प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरात आज बाईक रॅली सुद्धा काढली जाते। तर प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेला आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची दिलेली धमकी या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाने चौकशी केली। इंद्रजित सावंतांची सुमारे 3 तास चौकशी झाली आणि फॉरेन्सिक विभागाकडून इंद्रजित सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबत झालेल्या संवादातील आवाजाचे नमुने घेतलेत। 3 वेगवेगळ्या पद्धतीने आवाजाचे नमुने घेण्यात आलेत आणि तपासणीसाठी मोबाईलमधला डेटा पेनड्राईव्हमध्ये घेण्यात आलाय। इंस्टाग्रामला ज्या पद्धतीने धमकी दिलेली होती ती त्यांच्याच अकाउंटवरून आलेली होती। त्यामुळं हे जे काही सगळं आहे याचा पूर्णपणे व्यवस्थित तपास होऊन जे काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। तर इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे। विमानाचे तिकीट रद्द करून तो आपल्या मर्सिडीज कारनं फरार झाल्याची माहिती पुढे येते। पोलिसांचं पथक मागावरती असल्याचं कळताच कोरटकर पसार झालाय आणि पोलिसांना अद्यापही तो सापडलेला नसून मर्सिडीज घेऊन तो परराज्यात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, कधी इंदोरला, कधी मुंबईत, तर कधी परराज्यात गेल्याची माहिती मिळते। कोरटकर संदर्भात काय नक्की अपडेट तुमच्याकडे? नक्कीच प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल होणार आहे याची भनक प्रशांत कोरटकरला लागल्यानंतर त्यानं सुरुवातीला महाराष्ट्रातून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याचे इंदोरला काही व्यावसायिकांसोबत संबंध आहेत आणि उज्जैनला त्यांचे प्रशांत कोरटकर याचं नियमित जाणं येणं असतं। त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ज्याचं प्रशांत कोरटकरने ज्याचे मध्य प्रदेशमधल्या इंदोर आणि उज्जैन या दोन्ही शहरांचा जो आहे तो सहारा घेतलेला असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। दुसरा भाग की सुरुवातीला प्रशांत कोरटकर आपल्या सहकार्यासह जे आहे ते विमानाने इंदोरला जाणार होता, मात्र विमानाने गेला तर पोलीस त्याच्या मागावर येतील आणि प्रशांत कोरटकरला ट्रॅक करणं पोलिसांसाठी सोपं होईल हे लक्षात आल्यानंतर प्रशांत कोरटकरची जी मर्सिडीज कार आहे त्या कारनं एका सहकार्यासह जो आहे तो प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशमध्ये पळून गेल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। पोलिसांना ही देखील माहिती काल मिळाली होती की प्रशांत कोरटकर हा इंदोर पासून नजदीक असलेला उज्जैन येतो त्यांनी महाकालचं देवदर्शन घेतल्याची देखील माहिती आहे। मात्र प्रशांत कोरटकरला पोलीस तिथं पोहोचतील याची भनक लागल्यानंतर प्रशांत कोरटकरनं इंदोरमधून देखील पळ काढून मुंबई गाठला असल्याची जी आहे ती माहिती आता समोर येत आहे। मात्र ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर आपल्या मर्सिडीजनं आणि या सगळ्या मर्सिडीजचे फोटो प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडियावर देखील आहे, पोलीस तपासही करत आहे, पोलिसांचं पथक मध्य प्रदेशला देखील गेलेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर ज्यावेळी स्वतःच्या गाडीनं प्रवास करतो त्यावेळी तो नक्कीच कुठल्या ना कुठल्या टोल नाक्यावरून जात असेल किंवा कुठल्या ना कुठल्या शहरातून जात असेल आणि हे जात असताना देखील पोलीस अजूनही प्रशांत कोरटकर पर्यंत पोहोचू शकत नसल्याने जे ते आश्चर्य व्यक्त केलं जातं। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकर सोबत एक सहकारी आहे आणि तो सहकारी आणि प्रशांत कोरटकर असे दोघेही मिळून ती मर्सिडीज चालवत असल्याची जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। त्यामुळे या मर्सिडीजच्या आधारे जर पोलिसांनी तपास केला तर बहुतेक पोलिसांना प्रशांत कोरटकर पर्यंत पोहोचणं लवकर शक्य होईल। बिलकुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आपण याकडे आपलं लक्ष असेलच, नेमकं कोरटकर संदर्भात काय कारवाई होते, तो सापडतो का? तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या हाती काही लागलेला नाही। 3 दिवस उलटून सुद्धा कोरटकर फरारच आहे। त्यामुळे आता कोरटकरचा आका कोण असा सवाल विरोधकांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे।
त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे होतं, पण का ठेवलं नाही, कशामुळे ठेवलं नाही, हा सुद्धा एक संशोधनाचा शोधाचा विषय आहे. कोरटकरवर का बोलत नाही, यावर का तुमचे तोंड शिवले असतात, हे महाराजांचा अवमान करणारे खुलेआम सुटावेत, अशी तुमची भूमिका आहे का? राजश्रय असल्याशिवाय काय सगळं घडतं? तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून विरोधकांनी आता थेटपणे सत्ताधाऱ्यांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. 24 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजता कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली. त्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप दुसऱ्या दिवशी समाज माध्यमात आली, ज्यात प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचं उघड झालं. पण आज या घटनेला 3 दिवस उलटूनही छत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणारा आरोपी प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे आता विरोधकांनी कोरटकरवरून सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. तो कोरटकर आता फार मोठा माणूस झालेला आहे. त्याचा स्टाईल वगैरे फिल्मी स्टाईल झाला आहे. तो तर IAS अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या बदला करणारा मागच्या एवढे मोठा त्याच्याकडे अधिकार आहेत असं मी ऐकतोय. कोणालाही बदली करायची असेल IAS आणि IPSला मोठ्या पदावर तर कोरटकरला भेटावं लागतं असं चर्चा आहे. त्यामुळे त्याला कोण पकडणार? त्याने काही बोलू देत, सत्तेचा जो धुंदी आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसते. दोन हलकट माणसं वाटेल ते बोलून जातात आणि पळूनही जातात. माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत आहेत. आश्चर्य आहे. राजश्रय असल्याशिवाय काय सगळं घडतं? तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? कोरटकर आणि सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाही तोपर्यंत या मनाला शांतीच मिळणार. 3 दिवस उलटून देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही. कोल्हापूर नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अजून अपेक्षित यश आलेलं नाही. प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातल्या इंदोर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती आहे. नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट तर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपुरात शोध मोहीम राबवतंय. प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय. सत्ताधारी मात्र या प्रकरणी चौकशीचं आश्वासन देताना दिसतायत. चौकशी चाललेली आहे. तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा. शिवाजी महाराज प्रसिद्ध बोलणारे किंवा कोणी वक्तव्य त्यांच्या सगळ्यात कोणत्याही या प्रकारचं वक्तव्य केलेलं किंवा महापुरुषांवर वक्तव्य केलेलं कोणत्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही. सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार. आणि प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात मला असं वाटतं ते फरार आहेत, त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात येणार आणि त्यांच्यावरही सक्त कारवाई करण्यात येणार. प्रशांत कोरटकरचं धमकी प्रकरण ताजं असतानाच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी मिळाली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं YouTube चॅनलच्या कमेंटमधून सावंतांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. शासनानंच याच्यावर सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. सोशल मीडियातनं अशा पद्धतीनं धमक्या देण्याचं सत्र हे वारंवार सुरू असतं. त्याची काही जास्त दखल घ्यावी असं मला वाटत नसतं. आता शासन काय करतंय हे बघायला पाहिजे मला असं. खरं तर कोरटकरचं प्रकरण समोर आल्याच नागपूर पोलिसांनी कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावला. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोरटकर फरार झाला. आता 3 दिवस उलटूनही कोरटकर सापडत नाहीये. विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित करायला सुरुवात केली आहे. कोरटकरला नेमकं कोण अभय देत आहे? कोरटकरचा आका कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. गजा मारण्यासोबतचे व्हिडिओ टाकणं गुंड राजा गौसला महागात पडलंय. कारण आता गुंड राजा गौसकडनं माफीनाम्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजा गौसनं माफीनामा सादर केलाय. नागपूर पोलीस आयुक्तांकडनं हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. नागपूरमधला गुंड राजा गौसकडनं पुण्यातील गुंड गजा मारण्यासोबतचा व्हिडिओ जो काही शेअर केला इंस्टाग्रामवरती ते करणं राजा गौसला महागात पडलंय. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या कारवाईनंतर राजा गौसनं आपला माफीनाम्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला. नागपूर पोलीस आयुक्तांकडनं हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. मैंने उसका के लिए पोस्ट डाली, आगे से ऐसी कोई पोस्ट नहीं डाली है और ऐसे क्राइम को बढ़ावा देने वाली कोई भी पोस्ट नहीं डाली है. उसके लिए मैं माफ़ी चाहता हूँ और मैं नागपुर का कोई भी
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये ड्युटी नको रे बाबा असं म्हणत जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलाय. त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ माजली आहे. नेमकं बीड जिल्ह्यात आहे तरी काय, ज्यामुळे पोलीस अधिकारी जिल्ह्यात ड्युटी करण्यास नकार देत आहेत असा सवाल उपस्थित होतोय. महत्त्वाचं म्हणजे याआधी अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती, मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संवेदनशील प्रकरणामध्ये बोलताना काळजी घ्यावी असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकाऱ्यांसोबतच विरोधकांचे सुद्धा कान टोचले. त्यासोबत स्वारगेट बसस्थानकात तोडफोड करणाऱ्यांना सोडणार नाही असा देखील इशारा अजित पवारांनी दिला. वसंत मोरेंसह कार्यकर्त्यांनीही तोडफोड केली होती. कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा. पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच शिवसेना उभाठा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणार आहेत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. मात्र या नावाबाबत उभाठानं गुप्तता पाळली आहे. या पदासाठी पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक 20 आमदार निवडून आल्यामुळे उभाठानं विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलाय. मात्र शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाला दावा करता आला नव्हता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरती दावा करणार असं कळतंय. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर शिवसेनेत पक्षप्रवेश करताच शरद सोनावणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेत. शिवनेरीला लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत शरद सोनावणेंनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली. एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं, शिवकालीन पुरंदर, छत्रपती शिवराय, अनेक वर्षाची राजधानी. विजय बापू तिथून आहे, मी शिवनेरीहून आहे आणि साहेब तुम्ही साताऱ्याच्या गादीहून आहे. सातारा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजे किती कनेक्शन आहे.